हाय फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला टेन्स बाबतीतल्या सगळ्या संकल्पना क्लिअर करेल। तर पहा, खूप ठिकाणी माणसाला असं वाटतं की टेन्स खूप अवघड आहे, पण वेगवेगळ्या पद्धतीने जर आपण शिकत गेलो तर टेन्स एवढा काहीच अवघड नाही। तर पहा, टेन्स बद्दल मी 3 व्हिडिओ बनवणार आहे। त्याच्यातला हा एक पद्धतीचा व्हिडिओ की जेणेकरून कोणत्याही परीक्षेत तुम्हाला काय की टेन्स वर आलेला प्रश्न अगदी न चुकता करेक्ट येईल। तर पहा, हे असे 12 टेन्स दिलेले आहेत मी। तर पहा, पहिला टेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स। पहा, पहिला सिंपल प्रेझेंट टेन्स काय असणार आहे तर सब्जेक्ट असणार आहे। सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ। सब्जेक्ट असणार आहे। सब्जेक्ट काय असू शकतं पहा, एवढ्यापैकी एक शब्द असू शकतं, एवढ्यापैकी एक शब्द असू शकतं किंवा तिथं कोणाचं एक नाव असू शकतं। पहा, आणि नंतर V1 दिले। पहा, सब्जेक्ट आणि V1 म्हणजेच क्रियापदाचं पहिलं रूप। आणि मी असा हा एरो दाखवला, बाण दाखवला, म्हणजे काय ऑब्जेक्ट असू शकतं, कॉम्प्लिमेंट असू शकतं, काही बी पुढचं असू शकतं। मी प्रत्येक ठिकाणी ऑब्जेक्ट न लिहिता शॉर्टकट मध्ये बाण दाखवला आहे। तर पहा, पुढे तुम्हाला जर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जर सब्जेक्ट ही सी, इट आणि एकवचन असेल, ही सी, इट आणि एकवचन असेल तर क्रियापदाला, मूळ क्रियापदाला एस किंवा एस लावावं लागेल। कळलं? पहा, हे झालं सिंपल प्रेझेंट टेन्स। सब्जेक्ट V1 आणि ही सी, इट आणि एकवचन सिंगुलर जर सब्जेक्ट असेल तर तुम्हाला एस किंवा एस लावावं लागेल। त्याच्यानंतरच पहा, प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ। पहा, चालू वर्तमान काळ याचं सूत्र दिले सब्जेक्ट, तुम्हाला एम इज आर पैकी एक घ्यावा लागेल। नंतर V प्लस ing म्हणजे क्रियापदाला ing लावावा लागेल आणि हा उरलेला वाक्याचा भाग जसाला तसा लिहावा लागेल। त्याच्यानंतर पहा, प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ। याचं सूत्र दिले तुम्हाला सब्जेक्ट, त्याच्यानंतर हॅव, हॅज पैकी फक्त एक आणि क्रियापदाचं तिसरं रूप घ्यावं लागेल। आता पहा, हॅव, हॅज पैकी एक कसं घ्यायचं, जर सब्जेक्ट ही सी, इट आणि सिंगुलर असेल, एकवचन असेल तर हॅज येत असतं, बाकी सगळीकडे हॅव येत असतं। त्याच्यानंतर पहा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स दिलाय, हे चालू पूर्ण वर्तमान काळ। तर पहा, याचं सूत्र असं सब्जेक्ट हॅव, हॅज पैकी एक, इथं जसं निवडलं याच्यावरून तसं इथंच हॅव, हॅज पैकी एक घ्यायचं। नंतर बीन हा शब्द आपल्या मनाने घ्यायचा आणि नंतर मूळ क्रियापदाला ing लावायचं, उरलेलं वाक्य जशाला तसं। त्याच्यानंतरचा टेन्स पहा, सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ। तर पहा, साधा भूतकाळाचं सूत्र दिलंय काय, सब्जेक्ट आहे आणि क्रियापदाचं फक्त दुसरं रूप म्हणजे सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब आहे आणि उरलेलं वाक्य जशाला तसं। हे झालं सिंपल पास्ट टेन्स। त्याच्यानंतर पहा, पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणजे चालू भूतकाळ। तर याच्यात पहा, सब्जेक्ट घ्यावा लागेल तुम्हाला, त्याच्यानंतर वाज किंवा वेअर पैकी एक घ्यावा लागेल, त्याच्यानंतर मूळ क्रियापदाला ing लावावं लागेल आणि उरलेला भाग जशाला तसा। त्याच्यानंतर पहा, पास्ट परफेक्ट टेन्स की पूर्ण भूतकाळ। पूर्ण भूतकाळाचं सूत्र सब्जेक्ट आहे, हॅड आहे, क्रियापदाचं तिसरं रूप आणि उरलेला भाग जशाला तसा। त्याच्यानंतर पहा, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, याचं सूत्र दिलंय पहा, चालू पूर्ण भूतकाळाचं सूत्र सब्जेक्ट आहे, हॅड आहे, बीन आहे, मूळ क्रियापदाला ing आणि उरलेलं वाक्य जशाला तसं। त्याच्यानंतर पहा, सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ। तर पहा, याचं सूत्र सब्जेक्ट आहे, शाल विल पैकी एक आहे, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, उरलेलं वाक्य जशाला तसं। आता पहा, शाल विल पैकी एक काय करायचं, तर आता नेहमी कोणी आता विलच अलाउड झालेलं आहे की कोणी विलच वापरतंय, परंतु पहिला नियम असा होता आय आणि वी असं तर त्याच्या सोबतीला शाल असतं आणि सगळीकडे विल असतं, पण आता कुठेही विल वापरलं तरी काही चूक होणार नाही। त्याच्यानंतर पहा, फ्युचर प्रोग्रेसिव्ह टेन्स चालू भविष्यकाळ। चालू भविष्यकाळाचं सूत्र असं आहे की सब्जेक्ट शाल विल पैकी एक, त्याच्यानंतर बी, त्याच्यानंतर मूळ क्रियापदाला ing, उरलेलं वाक्य जशाला तसं। त्याच्यानंतर पहा,
फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळ, तर पहा सब्जेक्ट शॅल विल पैकी फक्त एक, त्याच्यानंतर हॅव हॅज पैकी एक. आता हॅव हॅज पैकी निवडायचं कसं, तर इथं जे दिलं अशाच पद्धतीने हॅव आणि हॅजची निवड करायची. नंतर क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं, उरलेलं वाक्य जशाला तसा. त्याच्यानंतर पहा शेवटचा 12वा टेन्स असा की चालू पूर्ण भविष्यकाळ, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर पहा सब्जेक्ट आहे शॅल विल पैकी एक, इथं फक्त हॅव, नंतर बीन, मूळ क्रियापदाला आयएनजी आणि उरलेलं वाक्य जशाला तसं. आता पहा परीक्षेत तुम्हाला प्रश्न दोन पद्धतीने काय विचारला जातो. तर पहा त्याच्या अगोदर प्रश्न कसा असतो, त्याच्या अगोदर तुम्ही काही गोष्टी ध्यानात ठेवा की सब्जेक्ट मध्ये काहीही बदल होत नाही, म्हणून मी सगळीकडे सब्जेक्टच घेतला, बरोबर आहे इथपर्यंत. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट मध्ये काहीही बदल होत नसतं टेन्स मध्ये, म्हणून ऑब्जेक्ट तर मी तर सोडूनच दिलाय की पुन्हा डोक्यात टेन्शन नको म्हणून. आता जे काही बदल होतं ते फक्त काय क्रियापदातच होतं, म्हणजे वर्ब मध्येच होतं. आता वर्ब मध्ये बी काय बदल होतं ते पण पहा की कधी V1 घ्यावं लागेल, कधी V2 घ्यावं लागेल, कधी V3 घ्यावं लागेल, कधी याच्यावर ING आर वाज वेअर हॅव हॅज हॅड घ्यावं लागेल, कधी याला ING लावावं लागेल, कधी SES लावावं लागेल, एवढाच बदल होईल. तर आता पहिली पद्धत येते पहा की आयडेंटिफाय द टेन्स, की वाक्यात दिलेला काळ ओळखा. तर तुम्हाला एवढे सूत्र पाठ असल्याशिवाय कोणत्याही प्रश्नाचं उत्तर करेक्ट येणं हे शक्यच नाही. त्याच्याने 12ला 12 सूत्र तुम्ही पाठ करायचे, म्हणजे सगळीकडेच काम आहे ते. तर पहा एक्झाम्पल नंबर 1 असं, लता मंगेशकर has been singing songs since her childhood. तर पहा हे झालं वाक्य, लता मंगेशकर हॅज बीन सिंगिंग सॉंग्स सिन्स हर चाइल्डहुड. आता याला इन्स्ट्रक्शन असेल आयडेंटिफाय द टेन्स. पहा हे झालं सूचना की तुम्हाला काय ओळखायचंय की याच्यापैकी आलेला कोणता टेन्स ह्या वाक्यात आहे हे ओळखायचंय, आयडेंटिफाय द टेन्स. किंवा याला दुसरी इन्स्ट्रक्शन अशी येते, नेम द टेन्स. नेम द टेन्स म्हणजे नाव द्या की ह्या वाक्यात आलेला काळ कोणता. तर पहा सुरुवातीला याच्यापैकी आलेला शब्द किंवा एखादा आलेलं हे असं नाव म्हणलो तुम्ही, त्याचा काहीच विचार करायचा नाही. हे एवढा लता मंगेशकर हा आपला झाला सब्जेक्ट, बरोबर. आता याच्या पुढचे जे शब्द आले ते आलेले पाहिजे. पहा हॅज कुठं आलं, त्याच्यानंतर बीन कुठं आलं, हे झालं व्ही, आणि हे त्याला ING हे कुठं आलं पाहिजे. हे बाकीचा इथून पुढचा आपला हा बाण झाला, किती असलं तरी त्याच्यावर काही घेणं नाही. पहा हॅज बीन आणि व्ही प्लस ING हे ह्या 12 सूत्रामध्ये कुठे तर पाहिजे. पहा हॅज कुठं सापडतं, पहा इथे हॅव हॅज आहे पण बीन नाही. पहा हॅव हॅज बीन आणि व्ही प्लस ING आलं. पहा जर इकडे गेला तर इथं हॅड आहे, इकडे गेलं तर शॅल विल आहे. म्हणजे पहा काय सब्जेक्ट आला लता मंगेशकर. पहा काय आला सब्जेक्ट आला लता मंगेशकर, त्याच्यानंतर हॅव हॅज पैकी एक आलं म्हणजेच काय हॅज आलं. त्याच्यानंतर बीन शब्द आला म्हणजेच काय हा बीन शब्द आला. त्याच्यानंतर व्ही आलं सिंग आणि त्याला आलं ING म्हणजेच हा टेन्स झाला. म्हणून तुम्हाला उत्तर असं करावं लागेल याचं की बाण दाखवायचा आणि लिहायचं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पहा हे झालं उत्तर, म्हणजे आयडेंटिफाय द टेन्स झाला. आता पहा कंटिन्युअस आणि पुन्हा टेन्स मध्ये एक गोष्ट ध्यानात ठेवा, कंटिन्युअस आणि प्रोग्रेसिव्ह हे काय एकच असतं. कंटिन्युअस म्हणलं तरी तोच मिनिंग, प्रोग्रेसिव्ह म्हणलं तरी तेच मिनिंग. तर पहा हे असा झाला प्रश्न, हे झालं त्याचं काय इन्स्ट्रक्शन, आणि हे झालं उत्तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. उदाहरण नंबर 2 पाहू याच्यातलंच. पहा प्लेटो had written
मेनी बुक्स. पहा हे झालं वाक्य. प्लेटो हॅड रिटन मेनी बुक्स. तर पहा काय की अशी सूचना येईल तुम्हाला. नेम द टेन्स. पहा नेम द टेन्स. आता पहा प्लेटो हे माणसाचं नाव झालं म्हणून झाला सब्जेक्ट. आता हॅड आणि रिटर्न ध्यानात ठेवा. हे इथे मी मुद्दाम तुम्हाला समजावून लिहिले. रिटर्न V3 आहे. हॅड आणि V3 कुठं आलं ते पाहायचं. पहा याच्यात तर इथं हॅड तुम्हाला कुठं दिसणार नाही. आता पहा इथं पहा इथं आलं हॅड आणि हे आलं V3. पहा सब्जेक्ट झाला प्लेटो. काय झाला? सब्जेक्ट झाला प्लेटो. त्याच्यात आलं हॅड, हे आलं हॅड, त्याच्यात रिटर्न V3 आलं आणि हे उरलेलं वाक्य जसं तसं आलं. म्हणजे हा झाला काय? पास्ट परफेक्ट टेन्स. पहा मग याचं उत्तर असं पास्ट परफेक्ट टेन्स. तर पहा मित्रो हे दोन उदाहरणं अशा पद्धतीने आले समजून सांगितले. आता दुसऱ्या पद्धतीनं कसा प्रश्न येतो ते समजून सांगतो. तर पहा ही दुसरी पद्धत की तुम्हाला ह्या 12 टेन्स पैकी एका टेन्स मध्ये प्रश्न दिलेला असेल आणि एका टेन्स मध्ये तुम्हाला चेंज करायला सांगितलं असेल. तर पहा आधी तुम्हाला तरी मनातली मनात तुम्हाला आयडेंटिफाय करावाच लागेल. तर पहा आरब्स हा झाला आपला सब्जेक्ट, लिव हा झाला आपला V1 आणि हा झाला आपला बाण. मग हा दिलेला जो टेन्स आहे हा टेन्स कोणत्या सूत्रात बसतो या 12 पैकी ते तुम्हाला शोधावं लागेल. तर पहा हा बसतो सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सब्जेक्ट क्रियापदाचं पहिलं रूप. बरोबर. आता तुम्हाला ट्रान्सफर कोणत्यात करायचे, बदलायचा कोणत्या याच्यात तर ते पाहिजे. पहा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हे तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. तर पहा हे सूत्र दिले, सॉरी ही सूचना दिली प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर पहा तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं पण सूत्र पाठ पाहिजे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हे सूत्र पाठ पाहिजे. पहा प्रश्न दिलाय तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये बदलायला सांगितलंय की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये बदला. मग अशा वेळेस तुम्हाला हे 12 सूत्र पाठ असणं अत्यंत महत्त्वाचे. तर पहा आता बदलायचं कसं. तर पहा काय सब्जेक्ट घ्या. काय? अरब्स. बरोबर घेतला अरब्स. आता हॅज पैकी हे घ्यायचं. प्लुरल फॉर्म अनेक वचन म्हणून हॅव घेतलं. नंतर ह्या सूत्रानुसार काय बीन घेतलं आणि नंतर काय लिव्हला काय लिव्हिंग केलं आणि उरलेलं वाक्य जसं तसं लिहिलं इन डेझर्ट आणि अशी तुम्ही अंडरलाईन करू शकतात. हे झालं उदाहरण नंबर. नेक्स्ट पहा मॉडर्न इंजिनिअरिंग has solved the problems. तर पहा हे झालं वाक्य मॉडर्न इंजिनिअरिंग हॅज सॉल्व्ड द प्रॉब्लेम आणि याला असेल चेंज इनटू प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स. तर पहा हे झालं उदाहरण नंबर. नेक्स्ट पहा मॉडर्न इंजिनिअरिंग हॅज सॉल्व्ड द प्रॉब्लेम. तर पहा आणि हे काळ कोणत्या टेन्स मध्ये दिलाय तर पाहायचा. पहा मॉडर्न इंजिनिअरिंग हा झाला आपला सब्जेक्ट. हॅज आणि सॉल्व्ड हे कुठं आलं तर पाहायचं. ह्या 3 नंबरच्या याच्यात आलं. पहा प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये हॅज आणि V3 हॅज सॉल्व्ड आलं. म्हणजे हा टेन्स दिलेला प्रेझेंट परफेक्ट टेन्स झाला. आणि तुम्हाला बदलायला कोणता सांगितलं. पहा प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स. प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह किंवा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये बदलायचंय तर हे सूत्र पाठ पाहिजे. पहा 2 नंबरचं सूत्र. काय 2 नंबरचं सूत्र पाठ असणं महत्वाचं. पहा सब्जेक्ट काय मॉडर्न इंजिनिअरिंग आता एम इज आर पैकी एक निवडायचंय. म्हणजे हा सिंग्युलर आहे म्हणून इज आणि क्रियापदाला ing सॉल्विंग आणि द प्रॉब्लेम
पहा हे झालं त्याचं उत्तर. उदाहरण नंबर 3. उदाहरण नंबर पहा की आय हा झाला सब्जेक्ट, एम टीचिंग इंग्लिश. तर पहा हा टेन्स झाला चालू वर्तमान काळ आणि तुम्हाला बदलायला सांगितला सिंपल फ्युचर टेन्स. मग याचं उत्तर असं की आय. पहा सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे पहा की याच्यात काय सिंपल फ्युचर टेन्स हे झालं सब्जेक्ट शॅल विल पैकी एक क्रियापदाचं पहिलं रूप आणि उरलेलं वाक्य जसं तसं. आय शॅल टीच इंग्लिश हे झालं त्याचं उत्तर. किंवा आय विल टीच इंग्लिश असंही तुम्हाला उत्तर करता येईल. तर पहा अशा पद्धतीने आता काही गोष्टी ध्यानात ठेवा की तुम्हाला क्रियापदाचे 3 रूप पाठ असणे सगळ्यात महत्त्वाचं. त्याच्यानंतर हे 12 सूत्र पाठ असणं तेही महत्त्वाचं. आणि ह्या 2 गोष्टी जर तुम्हाला पाठ असतील तर कोणतंही वाक्य दिलं तर तुम्हाला कोणत्याही वाक्यात बदलता येईल आणि हे सगळ्याच परीक्षेत येत असतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर काय लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. आणि जर तुमचे काही सजेशन असतील तर ते पण खाली कॉमेंटमध्ये आम्हाला पाठवा की जेणेकरून आम्ही त्याच्यात इम्प्रूव्हमेंट करून चांगल्या चांगल्या गोष्टी सादर करायचा प्रयत्न करू.